हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आज विद्यालयातर्फे मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे अर्थातच व्हायरस, जो आपण ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे टॉपिक. आणि आपण पाहिलेला आहे मागच्या भागात की व्हायरस ऍक्च्युली काय असतो, तो कसा पसरतो आपल्या कॉम्प्युटरमध्ये, किंवा त्याची लक्षणं काय काय असतात. ओके, तर या भागात आपण पाहणार आहोत की व्हायरस ज्यावेळी आपल्या कॉम्प्युटरमध्ये येतो त्यावेळी त्यापासून आपण किंवा न येण्यासाठी आपण कोणती कोणती प्रिकॉशन घेऊ शकतो. ओके, जसे आपण कोणत्या कोणत्या गोष्टीला लक्षपूर्वक व्यवस्थित केलं पाहिजे हे आपण व्हायरसमध्ये पाहणार आहोत. तर आजचा हा सेशन खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण आपला जसं आपण आपल्या शरीरासाठी हेल्दी राहण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करतो, राईट? तसंच कॉम्प्युटर पण एक मशीन आहे आणि त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवाव्या लागतात आणि कॉम्प्युटरची पण जी हेल्थ आहे ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते. तर कॉम्प्युटरची जी हेल्थ आहे ती आपण कशी व्यवस्थित ठेवतो, जसे समजा कॉम्प्युटर हँग होणार नाही किंवा कॉम्प्युटरचे जे पार्ट्स आहेत ते व्यवस्थित काम करतील, किंवा कॉम्प्युटरच्या इथे जेवढ्या जंक गोष्टी आहेत जशा अननेसेसरी फाईल्स वगैरे त्या डिलीट करणं, किंवा कोणतेही अनोळखींचा पेन ड्राईव्ह किंवा सीडी बाहेरच्या गोष्टी न वापरणं. तर अशा पद्धतीने आपला जो कॉम्प्युटर आहे तो व्यवस्थित राहू शकतो. ओके, तर आपण पाहूया की आपण काय काय करू शकतो व्हायरसला रोखण्यासाठी. तर जेव्हा संगणक गती कमी करण्यास किंवा असामान्य मार्गाने वागण्यास प्रारंभ करते तेव्हा आपल्याकडे व्हायरस असल्याची शंका घेण्यास आपणास बऱ्याचदा त्रास होतो. हा व्हायरस नसू शकतो, परंतु कदाचित आपणास काही प्रकारचे मालवेअर आहेत, काही दुर्भावनायुक्त आहेत आणि इतर फक्त त्रासदायक आहेत. सर्वात वाईट गुन्हेगार अपहरणकर्ते आहेत मालवेअर प्रोग्राम, जे आपला ब्राउझर ताब्यात घेतात, किंवा सर्वात वाईट म्हणजे आपला संगणक ताब्यात घेतात. तर ऍक्च्युली मालवेअर आपण पाहिलेला आहे की व्हायरसचे काय काय प्रकार आहेत. तर मालवेअर हा एक प्रकार आहे. तर बरेचसे असे व्हायरस येतात, पण प्रत्येक व्हायरस आपल्या कॉम्प्युटरला काही प्रॉब्लेम करेलच असं नाही. तर हा मालवेअर आहे, हा मात्र आपल्या कॉम्प्युटरला डिस्ट्रॉय करू शकतो, आपल्या फाईल्सना नष्ट करू शकतो. ओके, नेक्स्ट पाहू. आता संगणक विषाणूंपासून बचाव कशी करावी, तर आपण कसे वाचवू शकतो. तर संगणक आपण कशा कशा पद्धतीने वाचवू शकतो, त्याला कसं सुरक्षित ठेवू शकतो, यासाठी आपण नेक्स्ट गोष्टी ज्या आता मी चर्चा करणार आहे ते बघणार आहोत. तर नॉर्टन अँटीव्हायरस बेसिक सारख्या विश्वसनीय अँटीव्हायरस उत्पादनाचा वापर करा आणि नवीनतम व्हायरस परिभाषांसह ते अद्ययावत ठेवा. नॉर्टन सिक्युरिटी प्रीमियम आणखी बऱ्याच उपकरणासाठी अधिक बॅकअपसाठी अतिरिक्त संरक्षण ऑफर करते. तर आता अँटीव्हायरस काय असतो? अँटी आणि व्हायरस म्हणजे व्हायरसना थांबवण्यासाठी पण एक प्रोग्राम असतो. ओके, जेणेकरून व्हायरस आपल्या कॉम्प्युटरमध्ये येतच नाहीत. तर नॉर्टन ही एक कंपनी आहे, तर ही एक अँटीव्हायरस काढते आणि अँटीव्हायरस हा खूप चांगला आहे, जेणेकरून आपल्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस घुसू शकत नाही. तसेच बरेचसे आहेत, जसे K7 आहेत, कॅस्परस्काय आहे, क्विक हील आहे. आणि प्रत्येक अँटीव्हायरस काम एकच करतो, व्हायरस पासून कॉम्प्युटरला वाचवणं. तर अँटीव्हायरसला काय करावं लागतं, पहिल्यांदा आपण तर पेड त्याला पूर्ण प्रीमियम व्हर्जन त्याचं घ्यावं लागतं. फ्री मधले अँटीव्हायरस सुद्धा व्हायरस पासून बचाव करतात, पण त्यात फीचर्स कमी असतात, त्यामुळे आपल्याला प्रीमियम वाले अँटीव्हायरस घ्यावे लागतात. ओके,
आणि ज्यावेळी प्रीमियम वाले अँटीव्हायरस असतात त्यात जसे ऍक्च्युली काय असतं ना, व्हायरस जे आहेत ते बऱ्याच प्रकारचे असतात. जसे रोज नवीन नवीन 100-200 व्हायरस निघतात, तर प्रत्येक व्हायरस जे असतात ते प्रत्येक अँटीव्हायरस बचाव करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला चांगला अँटीव्हायरस वापरला पाहिजे आणि आपल्याला प्रीमियमच व्हर्जन घेतलं पाहिजे. शिवाय आपल्याला अँटीव्हायरस जो आहे तो नेहमी अपडेट करावा लागतो, कारण की अँटीव्हायरस अपडेट जर केला तर जे नवीन नवीन व्हायरस आहेत त्यापासून तो कॉम्प्युटरला वाचवू शकतो. ओके. नेक्स्ट आहे, कोणत्याही पॉपअप जाहिरातींवर क्लिक करणे टाळा. जसे पॉपअप जाहिराती म्हणजे काय, जसे ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे याच्यावरती, की समजा आपण कोणतंही ऍप यूज करतोय, ओके, आणि त्याच्यावरती अशा ऑफर्सच्या किंवा दुसऱ्याही कोणत्या अशा थोड्या मनोरंजक टाईप अशा पॉपअप ऍडव्हर्टाईज जर आल्या तर त्याच्यावरती क्लिक करणं टाळायचं. कारण की प्रत्येक जाहिरात व्यवस्थित चांगली असेलच असं नाही, त्यात व्हायरस असू शकतात. ओके. आणि त्या बऱ्याच वेळा तुम्ही पाहाल की त्या पॉपअप वरती ज्यावेळी तुम्ही क्लिक कराल त्यावेळी तुमचं सिस्टम, मोबाईल असू दे किंवा कॉम्प्युटर असू देत, स्लो व्हायला सुरुवात होतं. जसे बरेचसे आपण मोबाईलमध्ये सुद्धा थर्ड पार्टी ऍप डाउनलोड करतो, राईट. तर त्यामुळे काय होतं, मोबाईल पूर्ण हँग होतो. ओके. देन आपले ईमेल संलग्नक उघडण्यापूर्वी नेहमी स्कॅन करा. संलग्नक म्हणजेच अटॅचमेंट. तर ईमेल मध्ये जी अटॅचमेंट असते, समजा ऑफिशियल किंवा काही तुमच्या शाळेची असू शकते, तर ती जी अटॅचमेंट असते म्हणजे ऍक्च्युली फक्त अटॅचमेंटच नाही तर इंटरनेटवरून ज्या ज्या गोष्टी आपण डाउनलोड करतो त्याला आपण स्कॅन केलं पाहिजे. आता स्कॅन कसं करू, तर स्कॅन करण्यासाठी आपल्याला अँटीव्हायरस हवा असतो. ओके. तर अँटीव्हायरस हे प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये किंवा आजकाल मोबाईलमध्ये सुद्धा असणे खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, फाईल सामायिकरण प्रोग्रामचा वापर करून आपण डाउनलोड केलेल्या फाईल नेहमीच स्कॅन करा. ओके. प्रत्येक वेळी आपल्याला फाईल्स स्कॅन केल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे, अँटीव्हायरस किंवा मालवेअर सॉफ्टवेअर स्थापित करा. हे जसं मालवेअर खूपच धोकादायक आहे कॉम्प्युटरसाठी, त्यामुळं त्याला रोखण्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर अँटीव्हायरस हा डाउनलोड करणं किंवा इन्स्टॉल केलंच पाहिजे. तर हे ऍक्च्युली बरेचसे जसे घरात जे संगणक वापरतात तर ते काय करतात, अँटीव्हायरस वापरत नाहीत, पण हे चुकीचं आहे. प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस असणे हे खूपच गरजेचं आहे. ओके. देन आपले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करा. तर ऍक्च्युली संरक्षण सॉफ्टवेअर असणे ही पहिली स्टेप तर आहेच, पण त्याला व्यवस्थित मेंटेन करणं ही दुसरी स्टेप. जसे की नुसतं फ्री अँटीव्हायरस जर घेतलं तर त्या व्हायरस पासून वाचवेल, पण त्याबरोबर त्याला आपण अपडेट केलं पाहिजे आणि प्रीमियम सुद्धा ते घेतलं पाहिजे, पेड घेतलं पाहिजे, तरच तुम्हाला कॉम्प्युटर चांगला व्यवस्थित स्मूथली रन करता येईल. ओके. जसे मायक्रोसॉफ्ट फ्री साठी सुरक्षा पॅकेज प्रदान करते. हे आपल्या संगणकावर विंडोज असल्यास आपल्याला प्रवेश मंजूर केला जातो, परंतु आपण आपल्या विंडोज परवानगीसाठी पैसे दिले आहेत, हे त्यात विनामूल्य आहे. तर विंडोजचे ओरिजिनल सॉफ्टवेअर जे असतात ऑपरेटिंग सिस्टम, त्यात आपल्याला अँटीव्हायरस फ्री मध्ये मिळतो, पण तो अँटीव्हायरस वापरू शकतो कारण आपण ऑलरेडी त्याला पैसे दिलेले असतात. ओके. नेक्स्ट आहे, आपल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरसह नियमितपणे अनुसूचित स्कॅन चालवा. म्हणजेच काय, आता अँटीव्हायरस आहे कॉम्प्युटरमध्ये, पण आपण आपल्या फाईल्सना स्कॅन करत नाही किंवा आपल्या सिस्टमला स्कॅन करत नाही, तर
त्याचा काही फायदा होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला स्कॅन केलं पाहिजे किंवा नियमित अंतराने चालण्यासाठी आपल्या आवडीचे सॉफ्टवेअर सेट करू. त्यानंतर आठवड्यातून एकदा कमीत कमी आपला पूर्ण कॉम्प्युटर स्कॅन केला पाहिजे. आणि आपले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर चालू असताना आपल्या संगणकावर कार्य करणे कठीण आहे. त्यामुळे आपण एक संगणक वापरत नसताना रात्री सॉफ्टवेअर चालणे म्हणजे हा एकच चांगला उपाय आहे. कारण की ज्यावेळी अँटीव्हायरस स्कॅन करत असतो त्यावेळी आपण दुसरी कामं करणे थोडासा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपण रात्री स्कॅनला आपला कॉम्प्युटर ठेवू शकतो. ओके. नेक्स्ट आहे आपली ऑपरेटिंग सिस्टम चालू ठेवा. म्हणजेच आपण विंडोज, मॅक ओएस, लिनक्स किंवा इतर कोणत्याही ओएस चालवत असतो तर ते अपडेटेड ठेवावेत. ओएस डेव्हलपर नेहमीच सुरक्षा पॅच करतात जे सुरक्षा गळतीचे निराकरण करतात आणि प्लग करतात. हे पॅचेस तुमची सिस्टम जी आहे ती सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे आपले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट ठेवा. व्हायरस आणि मालवेअर नेहमी तयार केले जातात. आपले स्कॅनिंग सॉफ्टवेअर त्याच्या डेटाबेस इतके चांगले आहे हे देखील शक्य तितके अपडेटेड असले पाहिजे. कारण रोज रोज नवीन व्हायरस आले तर त्याला पण रोज रोज अपडेटेड राहिलं पाहिजे की कोणत्या व्हायरसला त्याला सामोरे जायचंय. ओके. नेक्स्ट आहे आपले नेटवर्क सुरक्षित करा. आपण बऱ्याच संगणकाद्वारे आपल्या फायली, प्रिंटर किंवा वायफाय कनेक्शनद्वारे इंटरनेटशी कनेक्ट केले जाते. त्यात प्रवेश करण्यासाठी संकेत शब्द आवश्यक असल्याचे आणि संकेत शब्द मजबूत असल्याचे आपण व्यवस्थित चेक केलं पाहिजे. कधीही खुले वायफाय म्हणजे ओपन वायफाय आपल्याला यूज नाही केले पाहिजेत. WPA किंवा WPA2 तर अशा टाईप मधले यूज करावेत. तर WEP ऍक्च्युली इतके मजबूत नाही कारण बऱ्याचशा लोकांना ते हॅक करता येतात. आणि नेक्स्ट आहे आपलं क्लिक करण्यापूर्वी विचार करा. तेच जे पॉपअप विंडो वगैरे आहेत ते ज्यावेळी आपण क्लिक करतो तर त्याआधी आपल्याला विचार करावा आणि त्यानंतरच ते क्लिक करावं. ओके. नेक्स्ट आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा. तर आपली जी पर्सनल माहिती असते जसे ईमेल आयडी, पासवर्ड किंवा ईमेल आयडी तर आपण सगळ्यांना देऊ शकतो पण पासवर्ड किंवा ट्रान्झॅक्शन आयडी काही असेल किंवा बँकेचे काही पासवर्ड्स असतील तर ते जे आहेत ते आपल्याला खूपच सुरक्षित ठेवायचे. ते कुणाशीही शेअर करायचे नाहीत. ओके. नेक्स्ट ओपन वायफाय आपल्याला वापरायचा नाही कारण बऱ्याचदा ओपन वायफाय वापरला तर आपल्या मोबाईल मधला किंवा कॉम्प्युटर मधला डेटा जो आहे तो चोरी होण्याची शक्यता असते. आपल्या फायलींचा बॅकअप घ्या. आता बॅकअप म्हणजे काय? बॅकअप म्हणजे आपल्या ज्या फायली आहेत त्या दुसऱ्या जागी कुठेतरी सेव्ह करून ठेवणं. ओके. त्याला म्हणतात बॅकअप. जसे आपण CD मध्ये ठेवू शकतो, हार्ड ड्राईव्ह मध्ये ठेवू शकतो. ओके. त्याला म्हणतात बॅकअप. जेणेकरून आपली समजा फाईल बाय चान्स आपल्या व्हायरसमुळे खराब झालीच तर आपण त्या फाईली आरामात वापरू शकतो. ओके. नेक्स्ट आहे ज्यावेळी आपण पासवर्ड बनवतो त्यावेळी आपल्याला एकाधिक सशक्त संकेत शब्द वापरावे लागतात. जसे की आपण समजा ईमेलचा किंवा कोणताही पासवर्ड बनवतोय त्यात आपण नॉर्मल आपल्या डेट ऑफ बर्थ जी सगळ्यांनाच माहिती असते किंवा मोबाईल नंबर जे सगळ्यांनाच माहिती असतात तर अशा प्रकारचे कुठलेही पासवर्ड आपण द्यायचे नाहीत जे दुसरे लोक इझिली गेस करू शकतात. ओके. तर पासवर्ड मध्ये काय पाहिजे? समजा एखादा कॅपिटल लेटर किंवा कॅरेक्टर किंवा सिम्बॉल किंवा अशी जी गोष्ट जी दुसऱ्यांना माहिती नाही तुमच्याबद्दल तर अशा टाईपचे पासवर्ड नेहमी सेट करत जावा जेणेकरून ते पासवर्ड दुसरे कोणी लोक हॅक करू शकणार नाहीत. ओके. तर अशा पद्धतीने आपण आपले जे कॉम्प्युटर आहे
ते सुरक्षित ठेवू शकतो. तर आज आपण काय शिकलो? आपण पाहिलं कॉम्प्युटरला अँटीव्हायरसने कसं सुरक्षित ठेवायचं, तसेच व्हायरस कॉम्प्युटरमध्ये न येण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ओके, थँक यू, हॅव अ नाईस डे.